मिशन 2027 अंतर्गत डिसेंबर चूक आहे आमच्या मूळमध्ये नव्हती टायपिंग आहे. डिसेंबर 2027 पूर्वी विदर्भाचं 131 वर्षापासून सुरू असलेलं स्वतंत्र राज्याच्या मागणीचं आंदोलन कायम ठिकाणी काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी म्हणून जनप्रबोधन करायचे कार्यक्रम सुरू केले. त्यासाठी पश्चिम पूर्व विदर्भात 3 असे 6 मेळावे घेतले. अमरावती त्यामध्ये आम्ही जसं कंत्राटी शिक्षक, पेन्शनर, शासकीय शिक्षक, कंत्राटी इंजिनियर आणि सरपंच अशी सामूहिक परिषद घेतली. नंतर मेळघाटात एक जनसंपर्क मेळावा घेतला. नंतर कारंजात घेतला, गडचिरोलीत घेतला, गोंदियात घेतला, भंडारा घेतला. 6 झाले. आता 7वं हा लॉंग मार्च आहे. लॉंग मार्च आणि मेळावा आहे. नंतर राहिलेले 5 मेळावे आम्हाला 2-2 दिनेच्या फरकाने 10 महिन्यात पूर्ण करायचे. डिसेंबर 2027 ही डेडलाईन आहे. त्यासाठी सगळं जनजागरण करायचं. 120 तालुक्यातील गावागावात घराघरात आंदोलन केलं पाहिजे. शहरांमधल्या कुटुंबापर्यंत गेलं पाहिजे. म्हणून हा 2.5 किलोमीटरचा लॉंग मार्च आहे. आणि नंतर आम्ही निघू, विदर्भ केला नमन करू, गांधीवाद मार्गे महाराष्ट्रातील येऊ आणि येतो. याचं कारण असं आहे की आम्ही 121 वर्षापासून हे आंदोलन, कारण म्हणजे पारतंत्र्यात असताना पासून त्यावेळेच्या आमच्या 3ऱ्या जनरेशनची आधीच्या पिढी सुरू केलं ते पुढे चालत आलं आहे. पारतंत्र्यात असताना हे आंदोलन सुरू झालं म्हणजे खऱ्या अर्थाने विदर्भाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या घटना झाल्या पण ते झालं नाही. आज आमच्यापुढे यक्ष प्रश्न तयार आहे 6. नंबर 1 की इथे सिंचनाचा अनुशेष आहे तो जवळजवळ 60,000 कोटीचा आहे. 131 धरणं पूर्ण अपूर्ण आहे. त्यांचे कालवे अपूर्ण आहे. 14 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणायची आहे. ती आली तर कर्ज थकलं म्हणून, पीक बुडालं म्हणून ज्या काही आत्महत्याचं सत्र सुरू आहे त्याकडे त्याला आमच्यामध्ये ज्याकडे अनुशासनाचा परिणाम शेतकरी आत्महत्या त्या थांबवायच्या. नंबर 2 मेळघाट असेल, धारणी असेल, चिखलदरा असेल, अख्खा गडचिरोली जिल्हा असेल, झरी असेल, यवतमाळचं चंद्रपुरातलं ज्योती असेल किंवा बुलढाण्यातलं मोठा असेल, या सगळ्या भागामध्ये दरडोई उत्पन्न कमी आहे. कारण यांची बहुवंशी अतिक्रमणही वनजमिनीवर आहे. इतर पारंपरिक वननिवासी माणसाला म्हणजे गैर आदिवासीला पट्टा देताना 3 पिढ्यांची अट आहे आणि 25 वर्षाची एक पिढी. स्वातंत्र्याला 27 वर्ष लागतात, 75 वर्ष झाली, पण 75 वर्षाचा पुरावा कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे ते मालक होऊ शकतात. वनजमिनीत मालक नाही म्हणून कर्ज नाही, मालक नाही म्हणून सुधारणा नाही, मालक नाही म्हणून वेगवेगळ्या योजनांचा लाभ नाही. ती जमीन कसून नापीक झाली. त्यामुळे या भागामध्ये दरडोई उत्पन्न कमी आहे, म्हणून क्रयशक्ती कमी आहे. म्हणून कुपोषणामुळे गर्भामाता, बालमृत्यू आणि आता स्तनदा माता मृत्यू या तऱ्हेने 2000 ते 13,000 वर्षाला सुरू आहे. ते थांबवायचं आहे. नंबर 3 आपण सगळ्यात जास्त वीज तयार करतो 70%, 7,200 मेगावॅट आणि वापरतो 2205 मेगावॅट बाहेर जाते. आणि जमीन आमची गेली 3च जिल्ह्यात यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर. आणि पाणी आमचंच गेलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुद्ध हवा गेली आणि प्रदूषणाने आमच्या विकाळ घातला. म्हणून सगळे श्वसनाचे रोग आहेत. प्रदूषण नवी मशिनरीनं नियंत्रण आणण्याचं आहे. ते असं तो एक भाग आहे. 4थं असं किंवा रोजगाराच्या संधी नाही म्हणून आमची शिकली सवरली पोरं वाट चुकून नक्षलवादी चळवळीकडे गेली. सरकारमध्ये नक्षलवादी आम्ही संपवतो, माणसं गोळी मारली, पण त्याच्या घराचा 5 बोटं तोंडात जायचा प्रश्न कसाच होते.